पुणे व पिंपरी चिंचवड शहरांभोवती प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या कामांची सद्यस्थिती तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामांचा अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी या संदर्भात या भागातील आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे सविस्तर माहिती मागितली होती। या दोन्ही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यास किमान 3 महिने लागतील। प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून एमआयडीसी क्षेत्रातील हजारो कामगार, उद्योगपती, वाहतूकदार दररोज या मार्गावरून प्रवास करतात। मात्र रस्त्याची दुरवस्था, खड्डे, अरुंद पट्टे आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागातील कामे मे 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। पूर्व विभागातील कामे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। मंत्री भुसे यांनी पुढे सांगितले की तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत। तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना शक्य आहेत का याची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करून आवश्यक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग, वाहन चालक व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। दीर्घकालीन प्रकल्पांसोबतच तातडीच्या उपाययोजना झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन दैनंदिन प्रवास सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।